बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। महायुतीच्या समन्वय समितीमध्ये महामंडळ वाटप जवळपास पूर्ण झालंय। ज्या आमदारांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली अशा आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महामंडळ अध्यक्षपदावरती नियुक्त करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या आमदारांमध्ये नाराजी राहू नये यासाठी महायुती सक्रिय झाली आहे। महायुतीच्या तीनही पक्षांच्या नाराज आमदारांची आता महामंडळ अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू झालंय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी महामंडळांचं वाटप केलं जात आहे असं कळतंय, पण आमदारांमध्येच रस्सीखेच कशी सुरू आहे? कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणतं महामंडळ जाईल अशी शक्यता आहे? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहतोय की अनेक 4-4, 5-5 टर्म झालेले आमदार होते, त्यांना या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र वेळीच त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली। अशा नाराज आमदारांची कुठेतरी आता मनधरणी केली जाते, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत। या निवडणुकीमध्ये आमदार नाराज राहून चालणार नाही, त्यांनी त्याचा फटका कुठेतरी या निवडणुकीत पक्षाला मिळू शकतो। या अनुषंगानेच काल एक महत्त्वपूर्ण बैठक महायुतीतल्या समन्वय समितीची झाली। त्यामध्ये ज्या आमदारांना मंत्रिपदाने हुलकावणी दिलेली आहे अशा नाराज आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याकडे महामंडळाचं अध्यक्षपद वाटप करून त्यांची नियुक्ती करून त्यांची कुठेतरी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राहणार आहे। शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आमदार आहेत, कारण त्यांची संख्या देखील तितकीच जास्त आहे आणि MMR रिजन मधील याच दोन पक्षातील आमदारांची संख्या जास्त आहे। त्यामुळे या दोन पक्षातील आमदारांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नियुक्ती संदर्भात आशा आहे। माडा असेल, सिडको असेल अशा महामंडळांच्या अध्यक्षपदासाठी सर्वाधिक रस्सीखेच सुरू असल्याचं सांगितलं जातंय। 4-4, 5-5 वेळा निवडून आलेले हे आमदार असणार आहेत, ज्यांची नियुक्ती या महामंडळावरती केली जाणार आहे। आणि यामुळेच महापालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो, यामध्ये हे आमदार नाराज राहणार नाहीत याची काळजी आता कुठेतरी पक्षाकडनं घेतली जाताना पाहायला मिळते। काल शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावरती ही महत्त्वाची महायुतीतल्या समन्वय समितीची बैठक पार पडली। त्यामध्ये स्वतः शंभूराजे देसाई, उदय सामंत हे शिवसेनेकडनं होते, भाजपकडनं चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण हे होते आणि राष्ट्रवादीकडनं सुनील तटकरे आणि इतर नेते हे उपस्थित होते। त्यामध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे। आता नेमकं महामंडळाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र आमदारांकडनं देखील आता लॉबिंग सुरू झालेली आहे, विशेषतः सिडको आणि माडा या दोन बरोबर आहे। त्यामुळे आता कोणाच्या पदरात कोणतं महामंडळ पडतं आणि नाराजी दूर होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।